रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी नमनते नम्रता अंगी नेघे रंगी पालट लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी तुका म्हणे त्यांच्या नावे तुका म्हणे त्यांच्या नावे घेता व्हावे संतोषी लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी विठ्ठल 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 रसाळवाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्याने समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अनुरंग करू शेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारा यथार्थ लक्ष्मीचं वर्णन करतात प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी भगवंताच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी वडगावकरांच्या वतीने आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह एक नाही त्यामधील आजची कीर्तन सेवा तुम्हा सर्वांच्या ग्रामस्थांच्या प्रेमाने म्हणण्यापेक्षा भगवंताच्या इच्छेने माझ्याकडे आली आणि मला त्यामुळे गणपती बाप्पाचा सेवा करण्याचा योग मिळाला। त्यामध्ये तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी सर्व गुरुजन मंडळी रंगाचार्य गायनाचार्य सर्व मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक बाबाजी आहेत त्यांच्या चरणावर नतमस्तक आणि सेवेला आरंभ विठ्ठल यथार्थ लक्ष्मीचं वर्णन करणारा असा अभंग आहे। लक्ष्मीचं यथार्थ वर्णन करणारा नाही, यथार्थ लक्ष्मीचं वर्णन करणारा अभंग आहे।
लक्ष्मीचं यथार्थ वर्णन करणारा अभंग नाही हा. म्हणजे लक्ष्मीचं यथार्थ वर्णन, यथार्थ शब्दाचा अर्थ आहे यथा सांग. लक्ष्मी मातेच्या जन्मापासून तर जीवन कार्य, कारण शेवट नाही लक्ष्मी मातेला, जीवन कार्याचं वर्णन सांगणं याला म्हणतात लक्ष्मीचं यथार्थ वर्णन. यथार्थ लक्ष्मीचं यथार्थ नाही तर यथार्थ लक्ष्मीचं वर्णन. आपल्या भाषेत सांगायचं तर लक्ष्मीचं खरं वर्णन या अभंगात नाही, खऱ्या लक्ष्मीचं वर्णन या अभंगात आहे. विठ्ठला तुम्ही माणसाला खरी लक्ष्मी त्याच्या विरोधात खोटी लक्ष्मी कोणती आली? खरी म्हणलं की त्याच्या विरोधात काय आली? खोटी आलीच का नाही? आलीच का नाही? त्याचंही उत्तर देतो मी, आहे का नाही? क्रमाक्रमाने बघूया आपण. एक लक्ष्मी खोटी आणि एक खरी, त्याला सत्य असत्य म्हणा शास्त्रीय भाषेत, आहे का नाही? आपल्या भाषेत त्याला काय म्हणा? खरी आणि खोटी म्हणा, आहे का नाही? खोटी लक्ष्मी कशाला म्हणावं, खरी पण पहिले लक्ष्मीच कशाला म्हणावं, मग ते पुढचं लक्षात येईल. लक्ष्मी कशाला म्हणावं, आहे का? लक्ष्मी कशाला म्हणावं? लक्ष्मी शब्दाचा अर्थ संपदा. आपल्या भाषेत लक्ष्मी शब्दाचा अर्थ काय आहे? संपदा. लक्ष्मी संपन्न माणूस आहे होतो, म्हणजे त्याच्याकडे काय आहे? त्याच्यातही आपण संपदा शब्दाची व्याख्या खूप मर्यादित केली, खूप मर्यादित. आपण पैसा असणे यालाच काय समजायला लागलो? संपदा समजायलो. पैसा असणे यालाच काय समजतोय आपण? संपदा समजतोय. महाराज पैसा म्हणजे संपदा होऊ शकत नाही. संपदा कशाला म्हणावं? सर्व कालची आनंदात ठेवते त्याला काय म्हणावं? संपदा. ऐसे एक एकाचे पोटी ऐसे अनेक पदार्थ येते संपादित जाती लोकी हे संपदा म्हणजे विठ्ठल. म्हणतात एक एकाचे पोटी आनंद देण्याकरता एकमेकाला पुष्ट करणारे अनेक घटक जिथे एका जागी येतात त्याला संपदा असं म्हणतात. नुसत्या पैशाला संपदा म्हणता येत नाही. पैशाला संपदा, आनंद देणारे घटक अनेक एकत्र यावे लागतात त्याला संपदा म्हणतात, आहे का नाही? आणि त्यालाच तुकोबारायांनी अनेक ठिकाणी त्या संपदेचं वर्णन केलेलं आहे, ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. एक संपदा संपणारी आणि एक संपदा न संपणारी, बरोबर आहे ना? लक्षात येतंय का? आज काय होतं जेवण? नाही कोणती काय होतं म्हणलं मी आज? लाडू होती का? ती वळलेली नाही, घरून खावणारे असतात ना माणसं मला लोक, बरोबर आहे का नाही? मला एक लक्षात घ्या, काय सांगलं? एक संपदा संपणारी आणि एक संपदा न संपणारी, बरोबर आहे का नाही? एक न संपणारी आहे आणि एक संपणारी आहे. आता संपदा संपणारी त्याला लक्ष्मी म्हणा. मी लक्ष्मी म्हटलं, लक्ष्मी एक संपणारी एक न संपणारी, आहे का? माता मावळ्यांना विचारतो, आज सणाचा दिवस आहे, बरोबर आहे? सणाचा हा सण सुरू कधी झाला? किती दिवस झाले सुरू? महिना, 2 महिने, 7-8 महिने, किती दिवस झाले? त्याचं ध्यान नाही. सुरू कधी झाला असं? म्हणजे तुमचा माता मावल्यांना सांगायला अडचण नाही, पण त्यांना वाटतं आपण म्हणा परवाला महाराज जोडायचा काल इथं अडचणी, बरोबर आहे का नाही? मला एक लक्षात घेऊ बघा. परत परवाला रात्री सण काय झाला? सुरू झाला.
आणि आज काय झालंय? परवाला लक्ष्म्या बसल्या, असंच म्हणतो ना, परवाला लक्ष्मी बसली आणि आज लक्ष्मीचं काय झालं? विसर्जन. जिचं विसर्जन होत ती यथार्थ लक्ष्मी. विसर्जन होणारी लक्ष्मी खरी नसते महाराज. लक्ष्मी म्हणजे संपदा, डोक्यात आणू नका दुसरं काही. संपदा, ज्या आनंदाचं विसर्जन होत, खरा आनंद नाहीये तो, खरा आनंद नाही. खरा आनंद तो आहे की ज्याचं काय होत नाही. संपदा तयाची नसरे, संपदा तयाची नसरे, संपदा तयाची नसरे कल्पा, तयाची नसरे कल्पांती. असे संपत्ती जोडली त्यांनी. कल्पांती नसरी. तुकोबारायाच्या घरी एकदा लक्ष्मीचं आगमन झालं, पुन्हा विसर्जन नाही झालं महाराज. विसर्जन नाही झालं. तुकोबाराय म्हणतात त्या अशा आनंदाचं आगमन झालंय की त्या आनंदाचं पुन्हा काय झालं नाही. ज्या आनंदाचं विसर्जन होतं तो आनंद खरा कसा असेल? त्याला काळ नाही, त्याला परवा नाही, मध्यंतरी भासतंय. ते खरं जल नसतंय, ते मृग जल असतंय. ब्रह्मगिरी उडी नरिगे शेखी काय समुद्री ही नरिगे ते दिशे वाहुगे मृगांब जैसे. ब्रह्मगिरीहून जी नदी निघाली नाही, समुद्राला जी नदी प्राप्त झाली नाही, दुपारच्या वेळेला थोडं उखर भूमीत आणि सूर्याच्या तेज प्रकाशानं चमकत, त्या पाण्याला हरण काय मानत? खरं मानत. म्हणून जे महाराज सकाळी नाही, संध्याकाळी नाही, मध्यंतरी भासतय, म्हणून ते खरं नसतंय. विठ्ठला विठ्ठला. महाराज अडचण अशी आहे की खरं खोट्यापेक्षा चमकतय जास्त. तुम्हाला माहितीये हलका कपडा चमकतोय का भारीचा? मृगजळ दिशे साचपणा ऐशे मोठी आची पिशे मोठी आची पिशे खोट्याचे पिशे उरपोळी. हरण महाराज मरत त्या मरत पळून पळून ज्याचं विसर्जन होत ती संपदा खरी नाही. महाराज अशी संपत्ती जोडली संतांनी, ती मोडी संपदा भय विरहित. तुकोबाराय म्हणतात ज्या संपत्तीच भीतीही नाही, भीती रहित आम्ही काय जोडली? संपदा. कारण ज्या संपत्तीचा नाश नाही, ज्या आनंदाचा नाश नाही, असा आनंद. तो आनंद कसा आहे? तो आनंद आनंद स्वरूप आहे, तो नित्य आनंद आहे, का नाही? तो निरामय आनंद आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, का नाही? अशा प्रकारचा आनंद आम्ही जोडलाय. तुम्हाला त्या आनंदाला ओसरतापणा नाही. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण?
विषय सुख पाये बापुडे नित्यानंदा पुढे आनंद तो कोण नित्य असलेला तो आनंद ती संपदा मी जोड महाराज अशी कोणती संपदा जोडली तुम्ही एक ऐका जीवाची संपदा वेगळी साधकाची संपदा वेगळी संपत्ती वेगळी आणि साधूची संपत्ती वेगळी लक्षात घ्या साधकाची संपत्ती साधूची संपत्तीचा स्वीकार साधकांना करू नये होत नसतोय आणि जीवाच्या संपत्तीचा उपभोग साधकाने साधून दोघांनी घेऊ नये जीवाची संपत्ती कोणती आहे कोणती घरे लेकरे मूल बाळ काय म्हणतात ना ते मुले लेकरे घरदार आणि हेच माझे पंढर ठीक आहे इलाज नाही त्याला आता काय करता एक आई बहिणी निघली पंढरपूर तुमच्या गावात नाही दुसऱ्या गावात निघली निघली पंढरपूर निघली गेली गाडी नाही गाडीत नाही गेली घरातून निघली जायचंय पुढं आवा चालली पंढरपुरा आवा कोबरांतील काय म्हणले भांडायचं तर तुकाराम महाराज भांडा तू कोबरायचे शब्द गाते जशा तशी चालली पंढरपुरा येशी पासून आली घरा येशी लोक गेली महाराज तुझी तरी पावलं टाकेल पावलं शेजारणीनं केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया अंगात येईल कोणाच्या येण्या देण्याचा लाभ होतो लागते तशी पिन पिळणच लागते काय मला ते पहिल्या बात्या होत्या आहे ना बात्या होत्या त्या बत्तीचा त्या कीर्तनात बात्या राहायच्या त्या बत्तीचा एक विशेष राहायचा ती उजेड द्यायची पण तिची काय संपायची हवा आणि मग जसा जसा उजेड कमी झाला पुन्हा काय मारावं लागायचा तिला असा पंप तशी कीर्तनात चार्जिंग संपत जाती म्हणून विनोदाची हवा मारणच लागेल थोडीशी मारली की बत्ती पुन्हा काय होती मग येत होती एवढाच त्याचा अर्थ आहे बाकी काहीच नाही बाहेरच सांगितलं नाही असं तुकोबराजी माणसाचं सांगितलंय निघालं काशी आहे का जातो वाराणसी निर्वी गाई घोडे म्हैशी गेलो येतो ना हे ऐसा सत्य मानारे भरवसा वगैरे वगैरे काय संपदा आहे आपली मला जीवाची संपदा म्हणजे नाशिवंत सांगा ते संपदा एवढी पण सांगा ते कवडी गेली नाही महाराज ही संपत्ती जीवाची जोडायचं ठेवायचं साचून या मरे धन लावी पोरासी भांडण फक्त पोरायचे म्हाताऱ्यानं काय लावले धन लय मोठं कमवून ठेवलं काय तुम्हाला एक सांगतो एक चालता महाराज हे सत्य आहे आणि हेच सत्य आहे आपण मान्य केलं आनंद होईल नाही मान्य केलं एका जणाला सांगितलं इकडून चांगला रस्ता आहे नाही म्हणला मग इकडून मधातून जवळ असलं म्हणजे जवळ आहे मधातून असल पण तिकडून बोरीच्या काय येत काठ्या येत अशा रस्त्यात आल्या आणि त्या नको जाऊ तिकडून चांगला रोड आहे ते आडूच होत
आडुलाचे कुठं नाडी लागतात. नाही ना माझा मी जाईल तर कुठून जाईल, मधातूनच जाईल. आता गेलं काय होणार आहे पोरीच्या काट्यातून पलीकडे गेल्यावर? कोणाच्या अंगाचं? ज्यांना सांगितलं चांगलं त्याच्या अंगाचं का ज्यांना हे ऐकलं त्याच्या अंगाचं? कोणाच्या अंगाचं? का महाराजाच्या अंगाचं? कोणाच्या अंगाचं निघणार आहे? त्याच्याच अंगाचं निघणार आहे. त्याच्या ज्यांना ऐकलं त्याच्याच अंगाचं निघणार आहे. मला त्या बोरीच्या काट्याचा असा आहे पहा, एक असा आणि एक असा आणि एक असा. असा काटा वळून धरतय, असा काटा वळून धरतय आणि त्यानं वळून धरलं तर तिथंच राहू, पण मग दुसरा टोचत आहे. जे सरळ आहे ते काय करतय, टोचतय, आणि जे वाकडे आहे ते काय करतय, वळून धरतय. म्हणजे जाऊही देत नाही आणि राहूही देत नाही. तसे संसारात आपल्या घरातले काही काटे असे वळून धरणारे, काही टोचणारे. अरे इतके बायकोचे बोलणे खातो, एकाल म्हणलं चांगलं बोंबलत पंढरपूरलं, काय तिचे बोलणे खातो, म्हणलं झाल नाही सोडणार, चाल काय करू म्हणे महाराज. ती बोलती पण लेकरू चांगले, म्हणजे बायकोचा काटा टोचतो आणि लेकराचा ओढीतो. एक काटा ओढीतो आणि दुसरा टोचतो. काही काही म्हातारी आईलं तर नाताच्या काट्यानं वळले, वराचाय टोचायलाय, सुनाचाय टोचायलाय. बायकोचा तो वर खडे काढायला आणि महाराज म्हातारपणी बायकोचा काटा काय काढीत असतोय, वर खडेच काढीत असतोय, पण वर राहिलाय कोणाचा काटा? नातासाठी हो. लेकरू असल वनारून येतानी मिठी 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 आणि लेकरू खायासाठी पाहते. लेकरू का लय जीव म्हणून नाही पाहत. हे का नाही? ते काय एक काटा वळीतो आणि एक टोचतो, मग रक्त कोणाच्या अंगाचं निघणार आहे? उभारायच्या ज्ञानोबारायांच्या त्यांनी सांगितलं होतं महाराज. काय सांगितलं होतं? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी उठा जागे वारे आता. महाराज एक लक्षात घ्या, नाही ऐकणार त्याचं नुकसान होणार आहे. ही जीवाची संपदा नाशिवंत आहे. थोडक्यात नाशिवंताला जो संपदा म्हणतो त्याला जीव म्हणावा, त्याचा नाश होणार आहे. हा सगळं काय होणार आहे? नाश होणार आहे. महाराज काही काही माणसं
शेजाऱ्यानं बंगला बांधलाय. असं सांगायचं म्हणून सांगलं. शेजाऱ्यानं बंगला बांधलाय. बंगला बांधणं सोपं नाही महाराज. हे कमावं लागतंय का? सोपं कमावं लागतंय का महाराज? सोपं कमावं लागतंय काय? गादीवर लोळून बंगली होत असते का? काय कमावं लागतंय? रात्र दिवस कष्ट करावं लागते. किती किती काय काय करावं लागतंय. ते का सोपं असतंय का? ते सोपं असतंय? सोपं असतंय का ती? सोपं नसतंय महाराज. ते मोठं मोठं कमावं लागत असते. जेवढा बंगला मोठा तेवढी कमाई काय करावं लागत असते? जास्त करावं लागत असते. जास्त करावं लागत असते. आणि चांगला तुमचं भडकाव बसलं एवढा बंगला बांधायचा असेल तर तालुक्याची नळी मुरडावी लागतात. एका एका गावांचे मुळून होत असतंय एवढं. लय गरीबाची खाणं लागत असतंय मग होत असतंय ती. मग त्याचे पोरं अशी होते. ज्ञानबा तुकाराम मग काय करायचं? जाऊ आपल्याला काय करायचं त्याच्यावर? काय करायचं म्हणजे सांगावं लागेल ना ते. आहे का नाही? आणि म्हणून बांधला बंगला. आणि एकाचे ते शेजारी दोघांचे पत्र होते. एकाचे पत्रच राहिले. आमच्यासारख्या लिहिलं घरी पत्रावाल्यानं. हो मागच्या वर्षी वाटत होतो ते शेजारीचे पत्र होते. येऊ सुद्धा बंगला झाला. महाराज तुम्हाला खरं सांगतो त्यानं कमवलं. आपण रुपया नाही कमवला. आपण संपत्ती कमवली शरीराची. वाळून गेलाय ते. बघा आपण आजू काय 85 वर्ष पण 125 किलोचा आहे. खाली काही गेले गडे आता. फक्त तू या वजन खाते करी काय होणार आहे तर मारणारे शरीरालाही संपत्ती मारणारे लोक आहेत. संपत्ती खरी आहे का? नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ. सावधान सावधान तू सावधान केलंय संतांनी. सावध राहा. जाणारी संपत्ती आहे. थोडक्यात नाशिवंताला जो संपत्ती मानतो त्याला जीव म्हणावं. जीवाची संपत्ती नाश होणारी असते. तर एका एकाचं सांगायची गरज नाही. 10 वाजत आले. साधकाची संपत्ती काय आहे? परमार्थिक साधकाची संपत्ती आहे मला निष्ठावंत भाव. भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म. चुकोनाय निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. कारण साधकाला जे साधन करावं लागतं ते अंधारात करावं लागतं. महाराज देव दिसत नाही. संसाराला लात मारून निघावं लागतं. आणि संसाराला लात मारून निघालेला साधक मध्यंतरी त्याला कुठलाच आधार नसतो. संसार सोडलेला आहे. इंद्रिय ग्रामोनी रेगाला. ये भक्तीची वाटे लागला. माझारीच मावळला. आयुष्य भानू इंद्रिये ग्रामोनी रेगाला. इंद्रियाचं गाव सोडून निघावं लागतं. आणि भक्तीच्या वाटेनं चालावं लागतं. काय आधार आहे महाराज? लोक नाव ठेवतात. गण आणि गोत्रच सर्व हसताती मज. गेले याचे मनुष्यपण. येणे सांडी लाज. आहे का नाही महाराज? आता येणे चवी सांडिली म्हणती. निवाडा करीते दिवानात. तुकोबाराय म्हणतात काय बोलत नाही लोक महाराज. आणि ज्याला संसारातलं नाही संपत्ता मिळवता आली, मिळवता येत नाही, नाही मिळवली, लोक टोचत राहतात. आणि असं त्याला फक्त विश्वासावर चालावं लागतं. त्याला आधार कशाचा राहतो? फक्त भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल म्हटलंय. भांडवल म्हणजे संपदा. विठ्ठल तळमळ झालेल्या संसाराला लात मारली. भंडाऱ्या डोंगरावर जाऊ लागले. देवा कोणासाठी जाळूनी संसार बैसलो अंगणी. तुझे नाही मनी मानशी. हे देवा कोणासाठी केले देवा हे? अरे ज्याच्या करता संसाराची राख रांगोळी केली तो भेटत नाही. मला फक्त विश्वासावर. साधकाचं भांडवल संपदा आहे विश्वास. आणि कोणावर विश्वास? बायकोवर नाही नाही नाही. तो विश्वास कोणावर लागतो? मनी दृढ धरी विश्वास. नाही सांगे माझे सायास. साधू दर्शो मनी दृढ धरी विश्वास. मनात दृढ काय धरावा लागतो? विश्वास. विश्वास धरावा लागतो. विश्वास.
साधकाचं भांडवल आहे विश्वास आणि सिद्धाचं भांडवल आहे योग्याचे संपदा त्यागानी शांती योग्याचे संपदा त्यागानी संपदा त्यागानी ओ भयलोकी कीर्ती सोळा ओ भयलोकी कीर्ती सोळा योग्याची संपदा काय योग्याची संपदा त्याग आणि शांती शांती समाधान त्याची संपदा आहे महाराज संपदा जर समाधाना करता मिळवायची असेल तर सगळ्याचा सारभूत आहे का संपदा जर समाधाना कशा करता मिळवतो संपत्ती काय करता मिळवतो काय करता मिळवतो मिळवतात कशा तर इतकं माहित नाही कशासाठी मिळवायचंय तुकोबारायांनी आपलंही सांगितलंय काय पुढेचे पुढेची उकरी लाभणीने तुकोबाराय म्हणतात आपलं त्या कोंबड्यासारखं झाले ते कोंबडं उकरतय पुढं खात्यात मागची बरी यात्रा राहते त्याच्या माग श्रावणात बरी यात्रा राहते ते उकरतय खाता येत नाही कारण ते उकरलेलं माग जाते ते पुढं पुढं जाते ते उकरतय आणि खाताय कोण अक्षय मला ते एका माणसाला प्रश्न विचारला खरं विचारला बरं म्हणून महाराज पोरं चांगले निघले पाहिजे याच्यासाठी काय करायचं चांगला पोरं येतं मुलं चांगले निघले पाहिजे याच्यासाठी काय करू मी मोठा माणूस आहे करोडपती माणूस पोरं चांगले निघले पाहिजे यासाठी मी काय करू म्हणलं एकच काम करा जर तुम्हाला खरंच सत्यानं वाटावं असेल पोरं चांगले निघले पाहिजे तर एकच काम करा काय त्यांच्या करता कमवून ठेवू नका उलटच सांगितलं उलट नाही पोरं चांगलं निघायचं गणित हे खरंय मला एक सांगा आपण पोराला पुरेल एवढं कमवून ठेवलं पोराला पुरेल एवढं काय केलं कमवून ठेवलं पोराला काय करायचं त्यालाही तारुणी त्यालाही गुणवत्तापणा आहे का नाही तरुण पोराला माहिती असेल त्याला काहीतरी म्हणते त्याला इंग्लिश शब्द आहे काहीतरी त्यालाही भावना आहे तर त्याचाही गुणवत्तापणा आहे त्याचाही तारुण्य आहे आणि बापान कमवून ठेवलेली काय अडचण आहे महाराज काय अडचण आहे त्याला ते म्हणतात महाराज पोर असे इकडे निघले आपल्याला काय आपल्या बापानं किंवा मूर्खपणा केलाय त्या बापानं आणि ज्याच्या बापानं हा मूर्खपणा केलाय तेच भरधाव पळायली आपलं कर्तव्य तेवढं पार पडावं संपला विषय आपलं कर्तव्य महाराज शास्त्रानं सांगितलं भागवतात स्पष्ट विषय आलाय आपलं कर्तव्य काय आहे मुलांना शिक्षण देऊ सुशिक्षित करावं आणि त्यांना त्यांच्या मार्गाला लावो बाळा माझा रुपया मिळणार नाही आता तुला नोकरी लागली व्यापाराला लावलंय तुला काय शेती दिली तू तुझं कमव आणि काय कर त्याचं तारुण्य जर कमवण्यात गेलं तर त्याला व्यसन करायला मुली आणायला टाइमच कुठे कारण त्याचं तारुण्य कशात चाललंय कमावण्यात चाललंय नाही आता आपण त्याला करून ठेवलं म्हणल्यावर काय अडचण आहे माझं म्हणून हे काय संपत्ती कशा करता कमवतोय आपण आनंद करता संपत्ती कशा करता कमवतोय आनंद समाधान मिळावं शांती मिळावी महाराज पण ही संपत्ती आनंद देऊ शकत नाही का कारण ही संपत्ती मी पहिलं सांगितलं संपणारी असल्यामुळे संपत्ती संपली की आनंद राहिलाय का राहत नाही आनंद महाराज संतांनी अशी लक्ष्मी जोडली ज्या लक्ष्मीचं विसर्जनच होत नाही योग्याची संपदा त्याग आणि
शांती. महाराज काय संपत्ती आहे त्यांची. तुकोबारायांनी या अभंगाच्या पहिल्या चरणात त्या संपत्तीचं मोकळे आनंद भोगायचा का जीवनभर. विसर्जित होणारा आनंद जर पाहिजे नसेल महाराज, अविनाशी आनंद पाहिजे असेल, यथार्थ आनंद पाहिजे असेल तर मन मोकळं करा. अरे ज्याचं मन मोकळे त्याला आनंदाला पारा वाढत नाही. आपल्याकडे काही काही माणसं म्हणतात माणूस मोकळ्या मनाचा आहे. जे मोकळ्या मनाचा नाही पानसटपणा राखवायला आहे. मोकळ्या मनाचा आहे असं म्हणता येत. मोकळ्या मन, खरं मोकळं मन कशाला म्हणावं. मोकळं मन कशाला, तर मनाविषयी खूप नेहमी आपण ऐकतोय. मन इतकं महाराज असं आहे सगळ्या आठ्यागाठ्याचे मन असं आहे महाराज, मोकळं नाही ऐका नाही आपलं तर असंच महाराज. मोकळ्या मनाची खरी व्याख्या ज्ञानोबारायांनी केली. खरी व्याख्या, आनंद भोगायचा आहे का, लक्ष्मी पाहिजे का न विसर्जित होणारी, हो मन मोकळं करा. मला ज्यानं मन मोकळं केलं त्याला आनंद मिळालाय. त्याला मन मोकळं करता नाही आलं त्याला आनंद मिळत नाही. किती कमू द्या नाही आनंद मिळत. फक्त काय म्हणतात दुरून डोंगर, दुरून डोंगर साजरा, दुरून डोंगर साजरा आहे त्याला आनंद खरा मिळत नाही. गेले गेले म्हणतात महाराज लय माणसं आहे नाद महाराज. महाराज घरी आला की तुम्ही नसाल करत तसं तिकडं लय लांबचं येते प्रपंचा पलीकडे. महाराज घरी महाराज आला, महाराज हे आपणच बांधलं काय, आम्ही म्हणून लोकांना बांधलंय आपणच बांधले. महाराज हे असं बांधलं, चला तुम्हाला घर दाखवतो. हे दुखोली दाखव, ती दाखव, स्वयंपाक घर दाखव, गॅस दाखव, गॅस वाटा, गॅस वाटाच म्हणते तुझ्या किचन, किचन वाटा, किचन वाटा. महाराज दरुजा इथून आणला, ह्यो तिथून आणला, त्यो तिथून आणला, हे केलं ते केलं ते केलं, ते सगळं दाखवणार. आणि सगळ्यात शेवटी बुवा म्हणणार का चला संडास दाखवतो. संडास काय दाखवायची वस्तू आहे का, दाखवायची वस्तू कोण. महाराज आपण संडासची फरशी साधी नाही टाकली, दाखतात महाराज कोण संडासा दाखवू नका त्याच्या काय घेणं एक न गेलं बघ. त्याच्यामुळे मला आपण एक धरलंय काय 8:30चा टाइम आहे ना, 8:15 शोधायचंच नाही गावात. वगैरे 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 असतं. आता दिसतंय लांबून पण आम्हाला इकडे मग असा उकरायचा
आम्हाला माहिती राहतं वरून झाकलेलं पण खाली काय घाणच राहते. महाराज तुम्हाला मी एखाद्या वेळेला नावही सांगेल, म्हणजे नंतर कीर्तनातून नसतंही सांगता येत. तर का मी एका माणसाच्या घरी गेलो होतो. मला जेवढा सांगू लागला माझ्या मुलाने दिल्ली बंगला मोबाईल बंगला करायचं का सांगू लागला. महाराज असं येईल तसं एवढं कमवलं तेवढं कमवलं घेऊन काय मुंबईतून सांगू लागला. सगळं ऐकून घेतलं ना आम्हाला माहिती असतं कुठं तरी पाणी असतंय. त्याच्या घरात फोटो होता एका माऊलीचा आणि तिच्यावर तारीख होती, मृत्यू होती नामक. मला हा फोटो कोणाचा आहे? महाराज माझ्या बायकोचा आहे. कधी मेली? म्हणे 5-7 वर्ष झाली. पोरं कुठं राहतात? म्हणे एक दिल्लीला आणि एक मुंबईला. म्हणलं बर, तुम्ही काय खाता? म्हणे महाराज त्या मुलांनी बाई आई म्हणे ती येऊन स्वयंपाक करून जाते आणि जाते म्हणे. ऐका नाही, मला त्या माणसाचे पाय सुजलेले होते, वयस्कर माणूस होता, पाय सुजलेले. म्हणलं मग ती माऊली कधी येते? म्हणजे तिचं जेव्हा रिकाम पण होईल त्यावेळेस येते आणि स्वयंपाक करून निघून जाते. बरोबर आहे का नाही? आणि येते म्हणे महाराज. मला मग त्याचा हळूहळू आम्हाला असा पलट्या पान, आम्हाला ते ग्रंथ उघडायची सवय आहे ना, आम्ही दुसरं पान उघडलं. मग इथं तुम्ही राहू तर कोणाचा एवढा मोठा बंगला मुंबईला दिल्लीला तिथं जाणं म्हणलं. गेलो म्हणे महाराज, गेलो 2-1 महिने राहिलो. म्हणे खरं महाराज काही विनोद नाही, खरं घडलेले सांगतो तुम्हाला. त्या माणूस येऊन जातील तुम्हाला, लांब नाही. म्हणे महाराज गेलतो म्हणे, पण मय सुटले म्हणे पाठ, आणि पाय सुटल्यामुळे नाटू बसू लागले म्हणे मांडीवर. सून म्हणली या माथाड्याचा रोग घ्या घालतो, त्याच्या पायाला काय झालंय? घेईल इथं ठेवायचं नाही. दिलं म्हणे महाराज काढून. बरोबर महाराज दिलं म्हणे काढून. आणि म्हणलं मग तुला जर काढून दिलं, त्याला मी म्हटलं इथं तुला तुझी खाण्याची सोय नाही, इथं तुला हे नाही, आणि पोरायचं वर्णन करायला काय पेटवायचे का तू हे बघली? हा, अरे श्रीमंत पोरं निर्माण केले पण संस्कारित नाही केले. काय फायदा तुझ्या त्या श्रीमंतीचा? मुलाच्या लागला म्हणलं वर मी असं सगळं झालो. तसा माणूस रडू लागला. त्याच्या मागे सगळी घाण लपलेली असते. हे संपत्ती असे महाराजांचा मोकळा बंद झालंय नाही. या आनंद महाराज, आनंदच आनंद. हो आनंद तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. महाराज दिवाळीचा सण आहे ना, आता लक्ष्मीचा झाला. दिवाळीचा सण आहे ना, किती दिवसाचा? आमच्या गावात किती दिवस राहतो दिवाळीचा सण? 5 दिवस का? 5 दिवस. महाराज दिवाळी शब्दाचा अर्थ आहे आनंद. दिवाळी शब्दाचा अर्थ मुळात आहे प्रकाश, आणि प्रकाश म्हणजे आनंद. दिव आळी म्हणजे लाईन, आणि दिव म्हणजे दिवे. दिव्याची जिथं लाईन असते त्याला काय म्हणतात? दिवाळी. दिव्याची लाईन शब्दाचा अर्थ आहे प्रकाश, आणि प्रकाश शब्दाचा खरा अर्थ काय आहे? आनंद. यदीनं 5 दिवसात दिवाळी, पुन्हा शिमगा हेच न वापरायला आपल्याला. आपल्या जीवनात दिवाळी येते तर पुन्हा दिवाळीच्या पाठोपाठ काय येतो? शिमगा येतो. महाराज संतांनी त्यांच्या दिवाळीचं वर्णन केलं. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. Oh
विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी नित्य दिवाळी नित्य दिवाळी कोण असेल आमच्या विठोबाचं राज्य. मला नित्य आनंद पाहिजे असेल, नित्य दिवाळी पाहिजे असेल, नित्य लक्ष्मी पाहिजे असेल तर मोकळं मन करावं लागेल. मोकळं मन. मनावर खूप विस्तार करता येईल. 10:15 वाजले, 15 मिनिटं आपले राहील. मनावर खूप बोलता येईल महाराज. या शरीर एक आहे का आपल्याला मिळणाऱ्या आनंदाचं मूळ मनी. मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. महाराज या शरीराला जर गाव म्हटलं, शरीर गाव, तर या शरीर रूपी गावाचा पाटील कोण आहे? मनाजी पाटील. देहगावीचा विश्वास नका धरू नका त्याचा, घात करेल नियमाचा पाडील फाशी, मी आलो रायाचा जोशी. घोर ऐका दादांनो, या गाव म्हटलं तर गावचा पाटील आहे. या शरीरात जर राज्य म्हटलं तर तो राजा आहे. राजा काय आहे? मनो राजा एक देहपुरी. या देहरूपी पुरी नाम नगर, देहरूपी नगराचा राजा कोण आहे? मनी मन. मला सुख मिळवायचं का दुःख मनावर? मनावर म्हणण्यापेक्षा मोकळं मन असलं की आनंद. आता मोकळं मन काय? जास्त विस्तार न करता माऊलीची एकच गोष्ट सांगतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात संकल्प विकल्प लुगडे. काय मन संकल्प विकल्प लुगडे सांडोनी झाले उघडे. मनानं संकल्प विकल्पाचं वस्त्र टाकून देणं आणि उघड होणं म्हणजे मोकळे मन रसाळ वाणी. मोकळे वस्त्र टाकून दिलं रे दिलं. मोकळं मन. नुसतं मोकळ्या मनाचा माणूस म्हणून चालत नाही, त्यातले संकल्प जावं लागतात, त्यातले विकल्प जावे लागतात. संकल्प शब्दाचा विकल्प शब्द थोडक्यात सांगू का? मनाच्या इच्छा ज्याच्या मेल्या ते मन मोकळं झालं. मनाच्या इच्छा ज्याच्या काय झाल्या? मेल्या मेल्या. इच्छाच राहिली नाही. काम नाही. काम शब्दाचा अर्थ इच्छा. इच्छाच राहिली नाही महाराज. इच्छाच राहिली नाही. निरीच्छ जीवन ज्याचं झालं त्याला मोकळं म्हणून. कसलीच इच्छा नाही, कसलीच नाही. खबर आहे तर सगळ्या इच्छा आपल्या सांभाळून टाकल्या. आम्हाला धनाची इच्छा नाही, आम्हाला मानाची इच्छा नाही, आम्हाला एवढंच नाही. अरे आम्हाला मोक्षाची इंद्र बिंद्र पद हे नाहीच नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त जनी जडो देशी. तेव्हा राहू देऊ नका तिथं आमचं मन, चित्त राहू देऊ नका देवा. तुक करायला मोक्षाची काय नाही इच्छाच नाही मला. नुसते निरीच्छ जीवन. आणि असं ज्याचं जीवन त्याला म्हणतात मोकळं मन. आणि हे मोकळं मन फक्त सिद्धाच असू शकतं. साधकाचंही मोकळं मन नसतं. किमान साधकाला भगवत प्राप्तीची तरी काय राहते? दुसऱ्या जरी इच्छा मिळाल्या तरी भगवत प्राप्तीची काय राहते? आहे का नाही? कहे बिडे फेटे काही तू स्वामी अशी चिंता करी सदा सर्व काळ. रात्र दिवस याची तळमळ. काय म्हणे नाही या पुरी
फळ जेणे पावेन फळ पुसावेशी ह्याची वाटे जे जे भेटे तिथे आनंद नाही मला निरीच्छ जीवन मनोरथ संगे तरी नोहे एरवी सिद्धीच गेले आहे हे दोन्हीचे उपाय सुख दुःखाची मनाच्या इच्छेसोबत सुख कधीच राहत नाही मनाच्या इच्छेसोबत सुख राहत नाही मनाच्या इच्छा मिळाल्या की सुख आपलं स्वरूपच आहे ना महाराज काय दुसरी कोण मिळवायचंय आपल्याला कृष्ण मागायचंय कुणाला आणि म्हणून मोकळे मन रसाळ वाणी वाणी कशी आहे रसाळ वाणीचं वर्णन ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी करावं महाराज तुम्हाला सांगू का 99% नाही 99% आणि पुन्हा 99 भांडणं व्हायले ते कोणामुळं कोणामुळं फक्त कोणाकरिता भांडणं झाली की मी व्हायचा काय महाराज हे मला असं म्हणला किंवा म्हणता असं म्हणला सासूनाची भांडणं असतील ते ही मला अशी म्हणली ती मला तशी जोड पण तोंडावर म्हणली का तोंडावर नाही म्हणली ते गावातले काही एमडी येत एमबीबीएस नाही एमएस एमडी एमएस कुठच डिग्री घेतली महाराज खेळया माझी हनुम्या शहाणा सोनं सापडे नाही नाही ते काय खेळ खेळे परी डाईन सापडे तो एक खेळया शहाणा रे खेळ्यातला खेळ्याशी आणा तीओची खेळ खेळतो पण डावात सापड तशा काही एमडी आहेत गावात त्या खेळ खेळत्यात पण डावात नाही सांगणार सासूला तीच सुनला येतीच तुमच्याकडे कोणी असतील तर मला माहित नाही कमीच असले तर मी दुसऱ्या गावात कीर्तनाला गेल्यावर सतत आणि ना आता येईल तर फुकट घे भाडं नाही येतील बिचाऱ्या तुमच्या इकडे मी लावून देतील आग आहे तर भरपूर येत तसे आणि मला ते ऐका ना त्या सांगताना काय देतो त्यांचं शास्त्र तुम्ही बारीक लक्षात घ्या तुम्ही लक्षात घेतलं नाही काय त्या सांगणार आणि बाई की सासू तुला असं असं ते बिचारी म्हणली का नाही तिलाही माहिती ते म्हणली बाई पण माय हात जोडते हो तुला कोणाला मोहनाव मागू नको माय तुला माहिती आहे माय तुला माहिती आहे माय मा बुवा कसा आहे माया बुवाला जरा कळालं ना माय तर मला बद मारीन मला एक कळत नाही तुझं तुझ्या बुवाचा इतका धाके तू आग लावी ती कशा मर ना घरी घेऊन बरोबर आहे का नाही हे असं ते तसं फक्त कशामुळे भांडणं येत वाणी 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 मला 13 दोष ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत बोलण्याचे सांगितले 13 दोष ठीक आहे ना विरोध वादू बळू प्राणी ताप ढाळू उपहास छळू वर्मस्पर्शो आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यासीले अवगुणो जिया वाचा हे 13 दोष आता सांगायला वेळ नाही 13 दोष बोलण्यातले आहेत आणि काही गुन्हे बोलण्यातले सांगितले साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैसे कल्होळ अमृताचे मधुरा दोन्हीचा जोड घालणारं प्रमाण दिलं तुम्ही सांगितलं मधुरा वाणी ओठी आणि पुन्हा तुका म्हणी ओठ शब्दाचा अर्थ मन वाव शब्दाचा अर्थ रिकामी जागा त्याचं रिकामी जागा म्हणजे मोकळं त्याचं मनही मोकळं आहे आणि ज्याची वाणी मधुर आहे मला काहीची वाणी लई मधुर आहे पण मन असं विकारान भरलेलंच राहत महाराज गुरुन वरून बोलतात अरे 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 तुकोबारायांनी त्याला कसायाचं उदाहरण दिले तो कसाई बोकड्याला काय काय खाऊ घालीत नाही महाराज पण कशासाठी
खापा वया नळीतय खाटक पशु पाळी सिंहवादी असंच काहीतरी प्रमाणे. पण त्याची काय कापायची असते मान कापायची असते. तसे महाराज काही काही करून तुकोबारायांनी काही आता ते भरपूर लोकांचे गात्यात असे प्रमाण आले की त्याचं तोंड पाहू नाही त्या लोकांचं सकाळी सकाळी नाही कधीच पाहू नये. त्याच्यात वेगळे वेगळे सांगितले त्याच्यात हे एक सांगितले त्याच्या मनात एक त्याच्या वाचेत एक त्याचं तोंड पाहायचं नाही मला आशू बी आशू. कीर्तनातच वाचत येत आला बोलण्यात वेगळं आहे आणि ज्याच्या क्रिया वेगळ्या आहेत तुकोबाराय म्हणतात बोले एक चाली एक त्याचे पाहून नये मुख. बोलण्यात मवाळपणावा ही अमृताची वाणी. मला बोलत असताना असं बोलावं तोंडातून अमृत बाहेर पडायला. काय अमृत मला तुम्ही विचार करा ना. तुम्ही विचार करा ना काही काहीला बोलायचे पैसे काही काहीला न बोलायचे पैसे. काही काहीला माणसांना बोलायचे पैसे आणि काही काहीला ए बाबा तू जे घ्यायचं ते घे फक्त काय कर बोलू नको. आणि काही काहीला जे घ्यायचं ते घे. आमच्या गावात येऊन 2 तास बोल. काहीला बोलायचे पैसे आणि काहींना न बोलायचे पैसे. कोणाला न बोलायचे पैसे न बोलायचे पैसे कोणाला उघड भाषेत सांगू का मोड उकडे उघडल्यावर जे गटार फेकीत आहे तुकोबारायांनी त्याचं वर्णन गात्यात केले. तुकोबारायांनी कोणालाच सोडलं नाही. म्हाताऱ्याचं वर्णन केलंय ना तुमच्या पाठास लागून कदाचित. मांडवाच्या दारात पुढे आणला म्हातारा गेलं म्हातारा लग्नाला आताच्या लोक म्हणे घेऊ नका रे गटार की ते कोण उघडले की पाहुणे रावले की इथं जाईल पोर म्हणे घेऊ नका. नाही म्हणजे घ्या अक्षदा पडू द्या ना आताच्या डोक्यावर 4 अक्षदा पडल्या काय होईल. आणलं महाराज त्याला आणि आणलं असं मोठा मंडप वगैरे दिलेला अशा वाट्यावर त्याला गादी टाकली थंड पाण्याची बिस्लरी दिली शेप अंगूर केळी बिळी जे बाबा जे लागल ते मागा फक्त बोलू नका. म्हणे पुरो म्हणे काय म्हणे मंडपाला आग लागली तरी बोलू नको का. बोलू नको म्हणलं तर याला लावली मंडपाला होतच तसं लावली मंडपाला. पोरं म्हणजे तुम्ही मंडपात कशी आग लागलो हा शुभच बोलता तुम्ही गप्प बसा गप्प बसा. मला काय करायचं पिंडी एवढा घास खातो मड्यासारखा पडून राहतो बोलला की असं पोरं म्हणजे हे त्याच्या ठेवायच्या लायकीच नाही. पत्राची खोली एका खोलीत घरी एखादं आहे म्हणे आमच्या गावाच्या बाहेर पडको मारायला घालून त्याच्यात निरून पत्राच्या खोलीत टाकलं बाहेर त्याला कुलूप लावलं. संध्याकाळी 6 लोक पाणी नाही खायला नाही बाहेर नाही ऊन तपलेलं पत्राच्या खोलीत म्हातारं काय करलं मारा 6 वाजता बाहेर काढलं. पोरायला वाटला त्याला अन्न पाणी नाही इळभर बेजार झाले तर जरा फरक पडला असत पण स्वभाव नसतोय जात मुळ स्वभाव जाईना अरे आणलं ते स्टेजवर गाडी टाकली म्हातारा बसविलंय पुढं. आता नवरदेव नवरी यार उशीर होऊ लागले काऊन होऊ लागला नवरदेव यार ते तुम्हालाही माहिती आहे काय सांगायची गरज थोडीची. बरं नवरदेव इकडून तिकडून मंडपात आला आता नवरीची येईल. मला एक नवरदेव 1.5 तास बसला येऊन कुठं झटकाय आणता येईल. पहिलं कसं होतं नवरदेवाचा पाऊस आता तो झटकाय आणता येईल. झटका आणावतं दुसरा नवरदेव तयारच आणि पुन्हा आपल्याला चान्स झटकाय आणता येईल. काही नाही 1.5 तास बसला नवरी काय येईल 5,000 देऊन आई बाई आणली ते माहिती तुम्हाला नाही बरं माहिती. ते म्हणतात महाराज आम्हाला नाही माहित तुम्हाला कसं माहितीये सांगाय मुळे शिकावं लागतंय. म्हाताऱ्यांना बोलायला सुरुवाती माय
माईक गेलो म्हाताऱ्याच्या आवाज वाढवा म्हणे तुम्ही नका वाढवा म्हातारे म्हणे आवाज वाढवा वाढला आवाज म्हाताऱ्यानं सुरू केलं अरे आणणार म्हणे त्यांना लवकर पण नवरी आणा नाही म्हणलं वर वधू नाही म्हणलं म्हणे नवरी आणणार रांड चाला नवऱ्याची कोण काही बोलायची गरज आहे तुका बरं म्हणता समय ना कळेल काय उपयोगी आहे वेळ त्याला समय कळत नाही म्हणून बोलावे ते धर्मा मिळे बरे डोळे उघडून कशासाठी खावे शेण जने जन थुंके की कटकपणा प्रमाणे तुको बरायचे तुको बराय म्हणता शब्दाचेच बाण आहेत आमच्याकडे माघारी धन यत्न करू शब्दाचीच शस्त्रांत शब्दाचे विठ्ठल डोळ्याची मवाळवाणी शब्दाचा अर्थ आहे नामस्मरण काय का नाही खरं बोलावं पण मवाळ बोलावं आणि म्हणून काय मोकळे मन रसाळवाणी वाणी रस असावा पुढच्याला वाटावं काय माऊलीने त्या बोलण्याचं ज्ञानेश्वरी खूप गोड वर्णन केले पुढच्याला असं वाटलं की माझ्या अंगावर अमृत पडायला का काय रसाळवाणी याची गुणी संपन्न या गुणांना जो संपन्न आहे खरी लक्ष्मीवान तो आहे अभंगाचं दुसरं चरण लक्ष्मी पहिल्या चरणात सांगितली आयशा नावे आहे का नाही मोकळे मन आयशा नावे लक्ष्मी रसाळ वाणी आयशा नावे लक्ष्मी कारण दोन्ही गोष्टी आनंद देणार आहेत महाराज दोन्ही गोष्टी आहे का जर वाणी रसाळ असेल ना
अरे लोक प्रेमात पडतील यात नाही, देव प्रेमात पडतोय. देव कोण? देव. देव रसाळवाणी जर असेल ना, मला जग जिंकल्या जात यात नवल नाही, देव जिंकल्या जातो. देव रसाळवाणीच्या माणसाकडून जग तर सहज जिंकल्या जातो. लोक म्हणतात आम्हाला लोकांनी मानावं, एखाद्यावर वाणी मधुर ठेवा, लोक मानतातच. तुम्ही लोकांची चिमटे काढता, लोक कसं काय तुम्हाला मानतील? ऐका नाही, माया मोकळी रसाळवाणी ठेवायची मला. देवाला त्याचा काय होतो? आनंद होतो. आनंद होतो. देव प्रमाणात होणार. वळण्यात जर मधुरपणा असेल तर देवाला सुद्धा, देव सुद्धा वश होतो. देव सुद्धा काय होतो? वश होतो. असं तुकोबारायचं प्रमाणे ना. विठ्ठल महात्म्याच्या वश होतो. लक्ष्मी ईशा नावे ही खरी लक्ष्मी आहे आणि या लक्ष्मीचा कधीही काय होत नाही, विसर्जन होत नाही, नाश होत नाही. आणि भाग्य ज्यावे तरी त्यांनी भाग्य ज्यावे. अशी संपत्ती मिळाली असेल तर जगण्याचं भाग्य खरं त्यांना मिळालंय. आपण किती म्हणून भाग्यवान आहे, भाग्य खरं आपलं नाही. मला खरे जगण्यातले भाग्यवान कोण आहे? तेच आहे. भाग्य ज्यावे तरी त्यांनी. पुन्हा एक लक्ष्मीचं तिसऱ्या चरणात पूर्ण केले. नमन ते नम्रता अंगी ने घे रंगी पालट. नमन खरं नमन काय आहे तर नम्रता असणं काय आहे? नमन आहे खरे नम्र. नमन शब्दाचा अर्थ काय आहे? नमन शब्दाचे अनेक अर्थ केले, पण नमन शब्दाचा खरा अर्थ आहे पुढच्याला प्रसन्न करण्यासाठी केलेली स्तुती. त्याचं नाव नमन. ग्रंथाच्या आरंभी काय असतं? नमन असतं. नमनाद्याने नमन मध्याने नमनांत्याने. आधी का नमन असतं? कारण आपला ग्रंथ निर्विघ्नपणे पार पडावा याच्याकरता आपल्या गुरुवर्याला किंवा देवाला प्रसन्न करावं लागतं. त्या प्रसन्न करण्याच्या भाषेला काय म्हणतात? नमन म्हणतात. मला ऐका, देवाला प्रसन्न करायचंय का? नमनाला देव प्रसन्न होत नाही. अशा काही काही माणसं देवाला जाते, लोटांगण घेऊन पाया पडते आणि गालात खाली ते काय म्हणते? कान धरून देवा चुकलं, आज आलो उद्या नाही येतो बाबा. गालात आणण्यानं देव लय चतुर आहे. महाराज चतुरा तू शिरोमणी. त्याला माहित राहते करून गालात आणायलाय, पण त्यानं देव प्रसन्न होत नाही. नम्रतेनं नम्र झाला होता. देने कोंडिले अनंता. आणि याची सुरत्वाचे अंग हरी आणला श्रीरंग. देवाला हरवलं महाराज खरे शूर येत. आणि एक लक्षात घ्या, देवा पुढं नम्र होतो तो देवाला आवडत नाही. देवा पुढं नम्र होतो तो देवाला आवडत नाही. तर नम्र झाला भूता देवा नाही. देवा पुढं नम्र होणारे लोकांचे गळे कुशाल कापी देत, खिशे आणणारे तर पुरे गण लावी देत आणि मोठ्या माळी घाली देत. कोण? पंढरपूर. आपल्याला वाटतं बाबा 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 बाबा. मला त्यांना असं अंगात उघडं ठेवलं नाही की जिथं गण लावायचा ठेवला नाही. नुसते चटेपटीत वळले अंगावर. आणि कशासाठी? नाही चालत, नाही चालत तिथं महाराज. हातो निवाड्याचा ठावन खऱ्या कोट्या. निवडी भाव खऱ्या कोट्याचा निवाडा करणारा ठिकाण आहे. आणि म्हणून नम्र झाला होता. सगळ्या जीव मात्र विषयी त्यानं काय असावं? कोणाचंही मन दुखू नये, कोणापुढेही वाकून असावं. कारण सगळ्यात माझा परमात्मा आहे. आणि हे खरं देवाचं नमन आहे महाराज. देवाला नाही वर चालत, नाही चालत महाराज. गणपती बाप्पाला एक लक्षात घ्या, गणपती बाप्पाला तुम्ही पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवलाय. नैवेद्य दाखवला गणपती बाप्पाला पंचपक्वान्नाचा. आणि एखाद्या उपाशी माणसाला जर भाकर नाही दिली ना, गणपती बाप्पा प्रसन्न होत नाही. शाप देतात. शाप तुकोबारायचं प्रमाण देईल मी त्याला. तुकोबाराय म्हणतात अतिताशी गाडी देवा नैवेद्याशी पोळी. देवाच्या निवदाला पोळ्या देतो. आणि एखादा गरीब भिकारी असेल तर त्याला तुटका येत नाही. येते दगड तैसे वरील मंत्र पुष्प देवाशी. तुम्ही जर फुलं टाकले ना देवाला, दगड मारल्याचा दोष दगड सारखं लागते देवाला. ते कुणाचे?
तुकोबारायचे मला खरा तुकोबारायचा घात हात नाही पाहिला आपण, म्हणून आपण नाही तर आपले नियम तुकोबारायचे खूप वेगळे येतात. तुकोबाराय याच्या विरोधात येत काय खूपच मोठाले तीरशे घालण्याच्या तुकोबारायचं प्रमाण नाही. बरे पाच गाव जेव घातले म्हाताऱ्याच्या तीरशाला कीर्तन ठेवलं महाराजाचं. कोण्या महाराजाचं कोण्या ठेवलं कीर्तन. तुकोबाराय म्हणतात भुकेला हे अन्न आणि मेल्यावरील पिंडदान येतो चाळवा चाळवी फसवे गेले. हे तुकोबाराय म्हणतात भुकेला हे अन्न. भुकेला म्हातारं गेलं रे उपाशी, त्याला अन्नाचा तुकडा नाही दिला आणि मेल्यावरी पिंडदान येतो चाळवा चाळवी फसवे गेले. हे तुकोबाराय म्हणतात. त्याचा गाथा महाराज सगळ्याचा गाथ्यात खूप तुकोबारायांनी मांडून ठेवलंय. फसवेगिरी फसवेगिरी सांगूच का जशी फसवेगिरी. आता झालाय आपला टाइम, पण 2-5 मिनिटात जेवण करणारे म्हातारं बसवतेत काही बसलेलं म्हातारं वेगळं आणि बसवलेलं वेगळं. काही कीर्तनातही बसवलं येतं नाही तिकडे दुसरीकडे. मला तुम्हाला सांगतो 2 प्रकारचे लोक आहेत. काही मेले की बाया पाहून येतात म्हणतात माय पान बसला तसं वाटत नाही काय मी आलाय. बरं का महाराज 2 प्रकारचे लोक येतात. काही मेले तरी बसल्यासारखी वाटते, काही मेले तरी बसल्यासारखे आणि काही बसले पोळी गोवरी मग म्हातारी चाळवा चाळवी सांगतो. आणि मग म्हातारी म्हणती म्हातारा गेले की आरडती मला ते आपला टाइम नाही. आणि मग ती म्हातारी आरडती माया असा तरी खान स्वर महाराज तुमचा बदलतो. म्हणजे स्वर एखाद्या वेळेला तुम्ही चीन मध्ये लावता, एखाद्या वेळेस काळी चीन पांढरी चीन काळी लोण काळी असा बदलतो. तो दिवस स्वर कोण्या भागाचा एकच आहे. काय 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 लोडलाडी म्हणलो काय म्हातारी जशी खामा नाही. पण खरं सांगा ते जर मला आण पोरट शीतल उगा म्हणलं म्हातारा की आता काय कर आण जातो तू लय आग्रह आण पोरट शी म्हातारी तिथं थांबा का चिंची चिकार पडत थांबा तिथं. अरे महाराज मी एखाद म्हणलो काळजी हो म्हातारी मेल्यावर पण खामा नाही काळजी त्या कोणी सोय केली असं म्हणजे महाराज हिनं खाऊ नाही घातलं म्हणूनच गेलंय. ते बिमार पडलं कोणी दवाखान्यात गेलं आणि डॉक्टरनं सांगितलं उपाशी पोटी गोळ्या घ्यायच्या काही होत्या भारीच्या गोळ्या एमडी डॉक्टरनं दिल्या. त्यानं उपाशी पोटी घेतल्या आणि गोळ्यानं पोटात काय पडली आग पडली. अरे खायला दे रे अरे खायला दे रे अरे म्हातारा आडू लागलं म्हातारीच्या भोवती आणि म्हातारीचा झाला हरिपाठ सुरू. कोणता हरिपाठ सुंदरचे ध्यान देवाचे द्वारींचं वेलिदान नाही. हेच केलं न्यायालयानं पहिल्यापासून खाऊ खाऊ कमवलं उठलं घेतलं खातं माणसाचं काय चाललंय काय नाही मग खातात मागत हा मागितलं आणि मला तिच्या हरिपाठात ज्ञान देवाप्रमाणे होतो ते आता जीव गेला. येतो चालवा फसवेगिरी महाराज फसवेगिरी ही नमन नाहीये नमन नाहीये. मग नम्रता अंगी नम्रता अंगात घुसलेली नम्रता ही खरी काय आहे नम्रता आहे नम्रता. आणि ती नम्रता हे रंगे पालट रक्त रक्तात नम्रता घुसली ना मला ती बदलत नाही. फसवेगिरीची नम्रता बदलते महाराज यथार्थ नम्रता ती जी बदलत नाही. हे रंगे पालट अशी जी मग म्हणजे महाराज तुम्ही सगळ्यांच्या त्या संपत्तीवानाचं वर्णन केलंय तर त्याचा आम्हाला काय फायदा त्याचा आपल्याला काय फायदा अभंगाचं शेवटचं शब्द तुका भरे
तुका म्हणे त्यांच्या नावे येता व्हावे संतोषी. आपल्याला खरं समाधान मिळवायचं असेल तर अशा महात्म्याचं फक्त काय घ्यावं, नाव घ्यावं. ज्ञानोबा आहे तुकोबा करायचं नुसतं नाव जरी घेतलं तर आपल्याला त्यांना जे मिळालंय ते काय मिळतंय, समाधान मिळतं. म्हणून तुका म्हणे त्यांच्या नावे येता व्हावे संतोषी. लक्ष्मी त्याच्या नावे भाग्य ज्यावे तरी त्यांनी. अशा प्रकारचा बऱ्याच अभंगाचा असाच अर्थ असेल असा माझा अजिबात आग्रह नाही. जशी ज्ञानोबा तुकोबारायांनी परमात्म्याने बुद्धी दिली तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे का नाही. आता तुम्हाला मी आता काही भजन म्हणा म्हणलो नाही, काहीच नाही. तुम्हाला हात जोडून विनंती आहे 2 मिनिटं फक्त विठोबा रुक्माईचं भजन करा आहे का नाही. कारण हेच मुख्य कीर्तनाचा गाभा जर काय असेल तर भजन आहे. तुम्ही काय मी म्हणलो नाही तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणलेलं नाही आहे का नाही. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, तिकडली पलीकडली माणसं वगैरे सगळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे 2 मिनिटं फक्त भजन करावं. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. Hey!
भजन केल्यामुळे तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत असंच भजन करण्याची बुद्धी गणपती बाप्पांनी आपल्याला द्यावी एवढीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करूयात. आपली वेळ संपलेली आहे. 5 मिनिट आपले पुढे गेलेले आहेत. महाराज हा तुमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम चालू आहे का नाही करायचं त्याच्याकरता असतो भजनाचा आनंद घेण्याकरता आणि म्हणून असा भजनाचा आनंद नित्य आपल्या जीवनात भगवंताने गणपती बाप्पांनी द्यावा एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया आणि झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर